बरं सांग, कधी करतोयस या घराच्या वाटण्या? कधी देतोयस मला माझा हिस्सा? हिस्सा, प्रॉपर्टीतला हिस्सा. ही प्रॉपर्टी कोणी उभी केली माहिती? मी उभी केली आहे. आपले वडील गेले ना, त्यावेळेला आपण एक मोठं शून्य घेऊन उभे राहिलो होतो. आपला सगळा बिझनेस, आपले सगळे व्यवसाय धुळीला मिळाले होते. कंगाल झालो होतो आपण, भिकीला लागलो होतो आपण. त्या शून्यातून मी पुन्हा उभं केलंय हे सगळं. ते उभं करताना जी मेहनत घेतली ना मी, त्या मेहनतीतला हिस्सा नको तुला? सगळ्या गोष्टींचा त्याग केलाय मी, त्यातला हिस्सा नको तुला? कित्येक दिवस झोपलेलो नाहीये मी, त्या जागरणातला हिस्सा नको तुला? काय होतं आपल्याकडे? आठव जरा, आठव. शून्यातून हे विश्व उभं केलंय मी, त्या शून्यातला हिस्सा नको तुला? त्या सगळ्या कुटुंबाला सांभाळलंय मी, मोठं केलंय मी. गावोगावी शहरोशहरी फिरलोय मी आपला बिझनेस मोठा करण्यासाठी. त्या माझ्या धडपडीतला हिस्सा नको तुला? चल, जी मेहनत घेतली ना मी एवढी वर्ष, जी धडपड केली ना मी एवढी वर्ष, त्या सगळ्याच आपल्या धडपडीचा, त्रासाचा एकदा हिशोबच मांडूया. बघूया कोण कोणाचं किती देणं लागतंय ते. बस बस झालं आता. उगाच असं इमोशनल ब्लॅकमेल करू नकोस. तू घरातला मोठा आहेस, त्यामुळे तुझी जबाबदारी होती ती. मी मोठी असते तर ही जबाबदारी मी पार पाडली असती. हो, आणि आणखीन एका जबाबदारीची जाणीव करून देते तुला. मला माझा हक्क हवाय. आई प्लीज असं नको वागूस ग. आमच्यामध्ये बोलायचं नाही. जन्म दिला ना मी तुला, आणि तरीही तू यांची साथ दिलीस. हे माझे शत्रू आहेत, आणि तू ही माझी शत्रूच आहेस. वंस, स्वतःच्या सख्या मुलीला शत्रू म्हणताय तुम्ही? वाह वाह वहिनी वाह. माझं बोलणं वागणं सगळं तुला दिसलं ना. पण हा माझा दादा, हा इतकी वर्ष माझ्याशी कसा वागतोय ते नाही ना दिसलं तुला? तुम्ही सगळेजण माझे शत्रू आहात. आठव ना, या घरात माझा आणि माझ्या नवऱ्याचा किती अपमान झालाय, किती अन्याय सोसावा लागलाय आम्हाला. आठव. पण आता नाही. आता मी तुमच्या समोर हात पसरणार नाही. मी माझ्या हक्कासाठी कोर्टात केस फाईल केली. आणि तो माझा हक्क मी मिळवणारच. अंबिका, डोसक ताळ्यावर आहे का तुझं? कशी वागतीयस जरा विचार कर. विचार केला नसता तर स्वतःच्या हक्कासाठी भांडले नसते. अगं पण मुळात हा हट्ट धरणंच चुकीचं आहे. काय चूक आणि काय बरोबर हे सावत्रांनी मला सांगू नये.
वंस प्लीज एकदा जरा विचार तरी करा तुम्ही का. बस बस वैजयंती, अहो पण तिला जसं वागायचं जसं बोलायचंय तसं तिला बोलू दे, वागू दे, काय करायचं ते करू दे तिला. हे जे काय सगळं दिसतंय ना वैभव, ज्याचा हक्क मागतेस तू, हे सगळं मी माझ्या मेहनतीने काबाड कष्टाने उभं केलेलं आहे. त्यासाठी दिवस रात्र मेहनत केली मी, त्याग केलाय मी. कळलं नाही तुला? कसं कळणार म्हणा ते. स्वप्न ना उभारीची बघायची असतात, मोठं होण्याची बघायची असतात, कुणाला तरी उद्ध्वस्त करायची स्वप्न नसतात बघायची. मी जाणीवपूर्वक तुला आणि तुझ्या नवऱ्याला बाहेरच्या आउट हाऊस मध्ये ठेवलं होतं. मला अशी आशा होती की कदाचित तुला जाणीव होईल तुझ्या चुकांची, तू केलेल्या गुन्ह्याची. कदाचित सुधारण्याचा प्रयत्न करशील तू. तसा प्रयत्न जरी केला असतास ना तू सुधारण्याचा, तर आता तू जे हक्काने मागतेस ना त्याच्या 100 पट मी तुला हसत हसत दिलं असतं. मागायची गरज पण लागली नसती. पण नाही, तुला चूक आणि गुन्हा यातला फरकच कळत नाही. अशी माझी बहीण असू शकत नाही. त्यामुळे आजपासून हक्क वगैरे अधिकार सोडून दे ग. तुझं आणि माझं नातं संपलंय. तुझा आणि माझा कुठलाही संबंध यापुढे राहणार नाही. रक्षाबंधन नाही, भाऊबीज नाही, तू मला राखीही बांधायची नाहीस आणि ओवाळायचंही नाहीस. तो अधिकार तू गमावलायस. काय सांगावं, त्या रक्षाबंधनाच्या धाग्याने माझाच गळा कापायला सुद्धा मागं पुढे बघणार नाहीस. त्यामुळे आपलं नातं संपलं. दादा मी सगळ्यांसाठी चहा आणलाय. तुम्ही सगळे माझ्याबद्दल काय विचार करताय माहितीये मला, पण पण प्लीज माझ्याकडे असं वेगळ्या नजरेने नका पाहू ना. मी जरी आत्याची पाहुणी असले ना तरी तुमच्याशी खूप जुने संबंध आहेत माझे. आणि या घराच्या तुम्हा सर्वांच्या अंगाखांद्यावर खेळली आहे ना मी. दादा, मी इथे काही चुकीचं करायला नाही आली हो. आणि मला माहिती आहे माझ्याकडून खूप मोठ्या चुका झाल्या. पण दादा, मला आता तुमचा विश्वास जिंकायचा आहे. झाला गेला भूतकाळ विसरून सुखाने आनंदाने राहूयात ना. आणि तोंडगोड करायला चहा आहेच. घ्या, सगळ्यांनी चहा घ्या. हेच ते बिचारी नागिणीचं पिल्लू. आली नागिणीने बोलवलं, लगेच आली. तुझा स्पर्श झाला ना या चहाला आणि या बिस्किटांना, तेव्हाच लक्षात आलं माझ्या, तुला डसायची गरज नाही. तू बनवलेला चहा जरी घेतला ना आम्ही, तरी आम्ही मरून जाऊ. दादा प्लीज असं नका ना बोलू. बस झाली नाटकी. आता थोडा जरी शहाणपणा असता ना तुझ्यामध्ये, तर या निर्बुद्ध बाईनी बोलवल्यानंतर लगेच इथे आली नसतीस तू. पण अक्कल नावाची गोष्टच नाहीये तुझ्याकडे. अक्कल जर असती तर सारंगनी लग्नाला जेव्हा नकार दिला त्याच्यानंतर एवढा मोठा पोरखेळ तू खेळलीच नसतीस. तुझ्या आई बापाला सुद्धा पश्चाताप होत असेल तू त्यांच्या पोटी जन्माला आल्याचा. बिचारे बोलून दाखवू शकत नसतील, पण आता मात्र गाठ माझ्याशी आहे. मी कधीही स्त्रियांवरती हात उगारत नाही, पण तुझ्या झिंजा
धरून तुला घराच्या बाहेर फरफटत फेकून देताना मला किंचितही लाज वाटणार नाही किंवा पश्चातापही होणार नाही. तर तू इथे का आली आहेस ते काय मला कळत नाही. या अंबिकानं तुला इथे कशासाठी आणलंय मला पूर्ण कल्पना आहे. तर राडे घालायला आलेस ना इथे, घाल. जे करायचं ते हिशोबात राहून. नाहीतर गणित बिघडवून टाकेन मी. रावसाहेब नगरकर म्हणतात मला. दादाही घरी पोचले असतील. तिकडे अंबिका आत्या काय तमाशा करत असेल ना कोणास ठाऊक. ताई जेवण तयार आहे, वाढायला घेऊ का? नाही नाही मला भूक नाही येत, तुम्ही जेवून घ्या. अगं असं काय करती? तिकडं काय चाललं असेल काय माहित. अंबिका आत्यानं सगळ्यांना उगाच टेन्शन देऊन ठेवले. नाती गोती आपली माणसं सगळ्याच कसं विसरल्या त्या. तुम्हाला कुटुंब आहे तरी त्यात प्रॉब्लेम वाद आहेत. माझ्याकडे नाही आहे तरी मी एक एक नात्यासाठी तडपडतोय. पण ही अशी नाती असतील तर नसलेली बरी. अहो असं नाहीये, नाती सगळी चांगलीच असते पण हाव माणसाला सगळं इसरायला लावतो. महाभारतापासून हेच चालत आलंय. ही हाव माणसांमध्ये फूट पाडती आणि रक्ताच्या माणसांनाच एकमेकांसमोर उभं करून लढायला लावती. पार एखाद्याचा जीव गेला ना तरी ही हाव काय संपत नाही. मला तर भीतीच वाटते. आपल्या घरात नाही ना अशी भांडणं सुरू होणार. पण आता तुम्ही दोघं पण इथं आहात म्हणून तुम्हाला तिथं काय चाललंय याची काळजी वाटणं साहजिकच आहे. पण म्हणून तुम्ही तिथं असायला पाहिजे होतात ना. म्हणजे तिथं काय चाललंय हा प्रश्नच पडला नसता. जागेवर उत्तर देता आलं असतं. तिथं काय वाईट घडत असेल तर लगेच थांबवता आलं असतं ना. पण आमची मुक्ता म्हणजे काय, ती काय तिच्या शब्दावरून माग हटणार नाही. मग काय, मग तिथं काय चाललंय याची काळजी पण नाही वाटायला पाहिजे ना. हा ना, हा विषय बंद करा बरं सगळ्यांनी आणि जेवून घ्या. मला पण भूक नाहीये. हो अण्णा. अण्णा माझी माय आजी काय ग, काय झालं? आजी का रडतीयेस? असू बस. काय झालं? बस बस. काय झालं? आजी काय झालं सांग ना. का रडतीयेस तू? मी या खोलीत डांबलेले होते तेच बरं होतं असं वाटतंय बहुतेक त्यांना. हो ना, मला जेव्हा डांबून ठेवलं होतं निदान घर तरी एकत्र होतं. रावसाहेबांचा दबदबा होता घरात, तर त्यांचाच चांगुलपणा त्यांना नडतोय. अंबिका त्यांची सख्खी बहीण आहे तरी सुद्धा
जया सॉरी, खरंच सॉरी अगं. नाही मम्मी, बोल तू, थांबू नकोस. अगं माझ्या आईला जेव्हा कळलंय ना की मी तिच्या बाजूनी नाहीये, तेव्हाच तिने मला तिचा शत्रू म्हणून ठरवलंय. तिला जे वाटायचं ना ते वाटू दे, पण मी तिची चुकीची बाजू कधीच नाही घेणार. जया मी काय बोलू, मला खरंच काही कळत नाहीये. ते तुझ्याशी असं का वागतात तेच कळत नाहीये मला. काळीच गोठलंय ग तिचं. तिला चांगली आई होता येईना, ती चांगली बन कशी होईल? तिला तिच्या भावाच्या त्यागाची, कष्टाची कशी जाणीव होणार? घर फुटलं ग आपलं, घर फुटलं वैजंती. काही होणार नाही असं. आता काय बी बघायची इच्छा राहिली नाही. काय बोलताय तुम्ही हे? देवी आई, त्या आधीच मला वर घेऊन चल ग बाई. उगाच काहीतरी बोलू का, असं काही होणार नाहीये, सगळं नीट होणार आहे. हे असलं दिसणं ग दागूस. देवी आई, मला तुझ्याकडे लवकर घेऊन चल ग. उगाच काहीतरी बोलू नका तुम्ही. शांत व्हा बरं, शांत व्हा आणि शांत व्हा. काय डोळे खुडा, माझ्याकडे बघा, माझ्याकडे बघा आधी, इकडे बघा. सासूबाई नका रडू, ऐका. ए आजी, या घरावर, या प्रॉपर्टीवर तुझा जितका हक्क आहे तितकाच कायद्याने माझाही हक्क आहे. त्यामुळे मला माझा वाटा हवाय. आता मी तुमच्या समोर हात पसरणार नाही. मी माझ्या हक्कासाठी कोर्टात केस फाईल केली आहे. स्वतःची आणि तुझ्या लहान बहिणीची काळजी घे. हा, काय करू गाई, मी समजत नाही मला. अंबिकाला नाही सांभाळू शकलो मी. तिच्यावर चांगले संस्कार मी नाही करू शकलो. म्हणून आजचा दिवस उजाडलाय. ती अशा पद्धतीने वागते माझ्याशी, वैरीण झाली माझी. मला माफ कर, माफ कर मला. तिची काय करते ना ते चांगलं नाहीये. पैसे तर काय मी तिला हवे तेवढे आत्ताही देऊ शकतो. प्रश्न पैशाचा नाहीये गाई, प्रश्न आहे नैतिकतेचा, अविचारीपणाचा. नुसते पैसे घेऊन तिची भूक भागणार नाहीये. ती घर तोडायला निघाली. घरातली माणसं तोडायला निघाले. घरातल्या माणसांमध्ये वितुष्ट निर्माण करायचा प्रयत्न करते ती. त्याची भीती वाटते गाई मला. हे घर, या घरातली सगळी माणसं सगळ्यांनी एकत्र राहावं, प्रेमाने राहावं असं वाटतं मला. आणि नेमकं हेच तोडण्याचा प्रयत्न करते ती. कळत नाही हे सगळं कसं हँडल करू मी, कसा मार्ग काढू याच्यातून. तूच काहीतरी मार्ग दाखव.